नमस्कार, कसे सगळे? मजेत ना? मजेत तरच असायला हवं. मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. आणि आत्ताच माझं आवरले, हेअर वॉश वगैरे केला. भयंकर केस गळतात. म्हणजे मी तुम्हाला सांगायचे ना की कधी प्रेग्नन्सीच्या 4थ्या महिन्यापासून ते आत्ता डिलिव्हरीच्या 3ऱ्या महिन्यापर्यंत एकही केस गळत नव्हता. अक्षरशः मला आश्चर्य वाटायचं, बापरे एकही केस कसं काय जात नाही किती विंचरलं तरी. आत्ता असं होतंय मी जेवढं विंचरेल ना तरी पण मी जो मोठ्या दादाचा कोंब असतो ना त्यानं विंचरते, तर त्याने सुद्धा जेवढं विंचरेल ना तेवढे असे केस निघतायत. अक्षरशः मला केस सुद्धा विंचरू नाही वाटत, एवढे केस गळतात. सो तुमच्या बाबतीत जर हे होत असेल ना आफ्टर डिलिव्हरी, सो मला नक्की सांगा की तुम्ही काय होम रेमेडीज करता किंवा कुठले हेअर ऑइल किंवा काय वापरता. खरं तर सांगू, सगळे हेअर ऑइल वगैरे मी तुमच्यासोबत पण सगळ्या गोष्टी शेअर करते. सो ते चांगले असतात, त्याने फरक पडतो, पण खूप जास्त वेळ लागतो त्याच्यासाठी. आणि आता माझ्यामध्ये तेवढे पेशन्सच नाहीत की मी माझे एवढे केस जाऊ देऊ, नाही तर मला असं वाटेल की मी आता टकली होणार. सो एवढा हेअरफॉल होतोय. आणि बाकी मग आता खूप जण म्हणतील मग तू तर खूप हे प्रोडक्ट सांगते ते सांगते. ॲक्च्युली प्रोडक्ट सगळे चांगले असतात, पण मी सगळे तर काही ट्राय नाही करू शकत. मी 2-3 वेळा वगैरे ट्राय करते. सध्या मी जो तुम्हाला मागे सांगितलं होता ना प्लिक्सचा शॅम्पू, सो तोच यूज करते सध्या आणि छान आहे, मला आवडला तो. त्याच्यामुळे म्हटलं, पण थोडासा हार्ड वाटतोय असं जाणवते मला. सो मी तरी सध्या वापरते येतो. आणि बाकी आता तुम्ही तर उपाय मला सांगाच नक्की, पण त्याचबरोबर ना मी आता डायरेक्ट डॉक्टरांना जाऊन भेटणार आहे. नाहीतर एवढे जर माझे केस गळाले ना मी थोड्या दिवसात नक्की टकली पडणार असं वाटते मला. सो आता इथे माझ्यावरून घेतले. पिकूला खायला द्यायचंय, आमचा नाश्ता झालाय, पिल्लूची आंघोळ वगैरे झाली आहे. सो तिला झोपवलं होतं. आता किती अर्धा तास 1 तास वगैरे झालं. सो मॅडम लगेच उठून बसलेल्या आहेत. आता बाकीचं काम तिला बघत करून घेईल आणि बाकी काय जे रुटीन आहे ते तुमच्यासोबत शेअर करते. चला उठा आता. हा पिल्लू. सो पिल्लूच्या पप्पानी बघा काय जुगाड केलाय. हे सगळे खेळणी होती, दोऱ्या बांधून तिला असं अडकून दिले. ती त्याला बघत बसते मग छानपैकी, है ना? सो तिचं आवरतच म्हटलं तुमच्यासोबत शेअर करते की मी तिला ना कुठल्या गोष्टी वापरते जे की मी तिच्या डेली स्किन केअरमध्ये सध्या वापरतेय. कारण भरपूर जणींच्या अशा रिक्वेस्ट होत्या, म्हणजे शॉर्ट्सच्या खाली असेल किंवा लॉंग व्हिडिओच्या खाली असेल की बेबीसाठी तू कुठले प्रोडक्ट्स वापरते ते सुद्धा आमच्यासोबत शेअर कर. सो म्हटलं आज आवरत सगळं शेअर करते. व्हिडिओ शूट केला आणि सगळा जो काही व्हिडिओ आहे तर तो स्लो मोशनमध्ये शूट झाला. त्याच्यामुळे मी सगळं पहिले तिचं आवरून घेतलं आणि त्याच्यानंतर म्हटलं की मी तुम्हाला दाखवते की मी कुठले प्रोडक्ट वापरते. सो माझ्याकडे ना डिलिव्हरी झाल्याच्या नंतर मला ते 2-3 जे गिफ्ट बॉक्स असतात ना हिमालयाचे, तर ते आले होते. सो त्यातलंच हे सुद्धा एक आहे. सो ते आल्यामुळे ना मला त्यातले काही प्रोडक्ट्स मी वापरले. नाहीतर बाकी मग माझ्याकडे सेवामेड असेल किंवा बाकी काही जे प्रोडक्ट्स आहेत ते आहेत. तर तसं मी तुमच्यासोबत एक शेअर करतेस की नेमके कुठले आहेत. सो ही आहे बघा, आंघोळ केल्या ना अगोदर मी तिला ही जी डायपर रॅश क्रीम असते ती वापरते. तसे तिला रॅशेस वगैरे नाही आहेत, पण खूपदा असं होतं की मी डायपर वापरते तिला संध्याकाळच्या वेळेला, तर मोस्टली डायपरच असतं आणि त्याच्यामुळे मग रॅश क्रीम यूज करते. कारण आता उन्हाळा आहे, सो रॅशेस येण्याचे खूप चान्सेस असतात, त्यामुळे मग हे वापरते सुरुवातीला. त्याच्यानंतर मग तसंच मी तिला गुंडाळून पहिले झोपवते आणि उठल्याच्या नंतर बाकी जे काही प्रोडक्ट आहेत तर ते यूज करते. सो त्याच्यामध्ये फेससाठी तिच्या ही क्रीम वापरते, सेबामेडची आहे. सो जो काही इथला भाग असतो ना, जो दुधामुळे म्हणा किंवा मग वॉमिटिंगमुळे म्हणा थोडासा ड्राय होतो, सो त्याच्यासाठी ना ही रॅश क्रीम यूज करते सेबामेडची. आणि बॉडीसाठी हे सेबामेडचंच बॉडी लोशन आहे, ते यूज करते. सेबामेडचे प्रोडक्ट्स मला खूप आवडले, पण महाग पण आहेत भरपूर. त्याच्यामुळे मग थोडंसं असं होतं की नाही एवढ्या महागाचे प्रोडक्ट्स खरंच घ्यावेत का. सो बाकी पण आपण काहीतरी ट्राय केलं पाहिजे असं. सो तुम्ही सुद्धा ना काय यूज करता ते मला नक्की कॉमेंट करून सांगा, जेणेकरून मी सुद्धा ते ट्राय करेल. कारण हे भयंकर महाग आहेत, पण असं एका साईडने असं होतं की चल एकदा घेतलं तर ते 3-4 महिने कसंही ते जातं, सो त्यात पैसे गुंतवायला काहीच हरकत नाही. पण असं होतं दुसऱ्या साईडने की एवढे महागाचे प्रोडक्ट्स आतापासून आपण यूज करायचे. सो ते पण एक आहे, थोड्याशा दोन्ही गोष्टी आहेत. सो मला पण तुम्ही नक्की सांगा की तुम्ही कुठल्या यूज करता किंवा कुठले इफेक्टिव्ह आहेत. बाकी सेबामेड तर बेस्टच आहे. सो तुम्हाला जर वापरायचं असेल तर तुम्ही सुद्धा वापरू शकता. साधारण 400-500च्या दरम्यानच सगळे प्रोडक्ट्स आहेत, पण एकदा घेतले की 3-4 महिने ते. त्यानंतर शॅम्पू, तर शॅम्पू सुद्धा हे किट मधलंच मी यूज करते, जो की हिमालयाचा होता म्हणजे आहे. पण मला असं जाणवलं की जेव्हा मी शॅम्पू यूज करते ना तेव्हा त्याचे केस खूप ड्राय होतात, म्हणजे भयंकर ड्राय होतात. सो जर सेबामेडची साबणच जर मी यूज केली ना तर तिचे केस छान सॉफ्ट आणि थोडंसं जे ऑइल असतं ना तर ते ऑइल केसांमध्ये राहतं, त्याच्यामुळे ते चांगले सॉफ्ट वाटतात. सो मी ते यूज करते.
बाकी मग असे शॅम्पू मी काही डेली यूज नाही करत. एक 3-4 दिवसांनी किंवा खूपच जर चिकट किंवा ऑइलमुळे जर असं चिपचिप वाटत असेल ना तर तेव्हा मी फक्त शॅम्पू तिला यूज करते. बाकी हे प्रोडक्ट आहेत. आणि ह्याच्यासाठी मालिशसाठी जे ऑइल आहे ना तर ते ना मी हे वापरते डाबर लालचं. सुरुवातीला सेबामेडचंच ऑइल पण होतं, पण मी असं ऐकलं होतं की ही आयुर्वेदिक आहे आणि छान आहे ऑइल, सो म्हटलं आपण ट्राय करूया. सो छान आहे हे डाबर लालचं पण ऑइल चांगलं आहे. आणि पावडर म्हणाल तर ही जी हिमालयाची आहे तीच यूज करते. सो पावडर तर ना उन्हाळ्यामध्ये लावलीच पाहिजे असं मला वाटतं, कारण जे बेबी असतात ना, बेबीची म्हणजे लहान असताना तब्येत छान गुटगुटीत असते. त्याच्यामुळे काय होतं इथले फोल्ड्स असतील किंवा इथे फोल्ड्स असतील किंवा मग मांडीच्या तिथे फोल्ड असतील, मग त्या फोल्डमध्ये जर व्यवस्थित ते ड्राय नाही राहिले ना तर किंवा मग काय होतं व्यवस्थित त्याचं पाणी नाही निघालं आणि मग ते पाणी तसंच साठून राहिलं, मग आपण बाकी लोशन वगैरे लावतोय तेच तसं साठलं तर त्याच्यामुळे ना खूप असं काही वेळेला ना स्किन कट होऊन सडण्याचे सुद्धा चान्सेस असतात. सो ते व्यवस्थित पहिले तर ड्राय करून घेऊन त्याच्यानंतर लोशन आणि व्यवस्थित पावडर वगैरे लावून मी तिला ठेवते, जेणेकरून ते तसं काही होऊ नये, कारण खूप भीती वाटते त्याची. आणि आता एवढा उन्हाळा एवढी म्हणजे एवढा घाम वगैरे येतो ना त्याच्यामुळे तर ते जास्त चान्सेस वाटते की तसं काही होऊ शकतं. त्याचबरोबर अजून होतं की आयर्न आणि जे काही विटॅमिन आहे तर ते तू कुठलं यूज करते. मी मागे पण तुमच्यासोबत शेअर केले की हे जे किडरिच आहे तर ते किडरिच मी यूज करते. विटॅमिन D3 आणि आयर्नचं सप्लिमेंट जे आहे ते 4थ्या महिन्यापासून डॉक्टरांनी स्टार्ट करायला सांगितलं. सो आता तिला 4था महिना 5व्या महिन्यापासून तिला स्टार्ट करायला सांगितलंय. सो आता 5 महिने तर तिला 4 महिने तर तिला कंप्लीट झाले. त्याच्यामुळे म्हणजे आयर्नचं जे काही त्यांनी डॉक्टरांनी औषध दिले, सो म्हणजे आयर्नचं जे काही सप्लिमेंट आहे ते सुद्धा आता तिला स्टार्ट करूयात. सो एवढे प्रोडक्ट्स वापरते. चला आता पिकुशूला खायला द्यायचं पहिले, कारण आज काही त्याच्यासाठी नॉनव्हेज आणलेलं नाही. तो नॉनव्हेज शिवाय ना काहीच खात नाही. आता त्याचं काय करावं मला हे कळत नाही. भात लावला मी त्याच्यासाठी आणि ग्रोसरीवाल्या भैयांना फोन केला की दूध आणून द्या, पण आता दूध त्यांचं नेमकं संपलेलं आहे. स्वतः बघूया त्याला काहीतरी पेडिग्री वगैरे असं ते पण चुकी तो खाणारच नाही. सो तो दिवस उपाशी राहतो आणि त्याला माहिती आहे की आपण हे जर नाही ना खाल्लं तर आपल्याला दुसऱ्या दिवशी बरोबर चिकन मिळणार. सो आता त्याला काय द्यावं ना तो मोठा प्रश्न आहे. सो त्याला पेडिग्री देते. बऱ्याच जणांची ही पण रिक्वेस्ट होती की बेबीसाठी जे काही ऑनलाईन कपडे घेतलेले आहेत ना सो त्याचं कलेक्शन शेअर कर. खूप काही कलेक्शन नाही आहे की तुमच्यासोबत शेअर करावं. 5-6 गोष्टी आहेत, सो ते काही शेअर करावं असं म्हटलं. सो नाही करत ते मी. आणि चला आता मग बाकी आता किचनमध्ये जाते आणि आवरून पिकाचू. हे बघ काय. चला उठा, खा पटकन. उठा. चला उठा. घुमलाय आता. तर दुपारचं ना सगळं काम तसंच होतं. त्याच्यामुळे मग नंतर संध्याकाळी यांना थोडंसं लवकर बोलवलं 6-6:30 वाजता. आणि त्याच्यानंतर मग सगळं दुपारची ही जी आत्ता तुम्ही पाहिली ती आवरावर केली. आज भरपूर सगळं काम तसंच होतं, कारण पिलूने काही कामच नाही करायला दिलं. येताना ते दूध घेऊन आले होते. मग एका साईडला दूध तापत ठेवलं आणि दुसऱ्या बाजूला चहा ठेवला आणि म्हटलं चहा होतोय तोपर्यंत आपण बाकीची कामं करून घेऊ. कारण दुपारी कपडे वॉश केले होते पण वाळत टाकायला सुद्धा वेळ नाही मिळाला, कारण ती खूपच त्रास देत होती. आणि जसं मी तुम्हाला मागच्या व्लॉगमध्ये पण दाखवलं की आत्ता सध्या तिला असं होतं की एक माणूस माझ्या जवळच बसून पाहिजे. मग तिच्यासोबत गप्पा मारायला असो किंवा मग फक्त बसून राहायला असो किंवा तिला फक्त बघत बसायला असो असं, पण तिला एक माणूस सोबत पाहिजे. नाहीतर मग काय होतं रूमच्या बाहेर जरी गेलं ना तर मग ती खूप आरडाओरड करायला चालू करते. सो आत्ता सध्याचं तिचं तरी रुटीन असं चालू आहे. सो ही सुद्धा फेज आहे असं बऱ्याच जणांनी मला सांगितलं. सो थोड्या दिवसांनी होईल व्यवस्थित किंवा तिचं काय जे रुटीन आहे तर ते लागेल प्रॉपर. बरं आता हे काम होते तोपर्यंत तिकडे चहा पण झाले आणि हे पण आले होते. तर म्हटलं चला मस्तपैकी आता दोघांनी मिळून चहा घेऊया. तुम्ही तर बोलले होते ना बसने येणार आहेत ते. बसने कसं होतं माहिती का एवढे खरबूज काय आणलंय काय नाही सगळं बघावं लागेल ना त्याला.
काय आलं ते बघतो का? चांगलं मोकत आहे पण. उठली असणार तिकडं. किती दिवस आणलं ते एवढं कसं कशाला? काय आपलं काय गाडीला बांधून आणलंय ते. थोडं लांब आणून आणायचं. बस नाही झाली काही. बस ना म्हणजे गाडी कुठे ठेवायची पण गाडी ठेवायची पंचायत आहे ना. घरीच ठेवायची घरी कसं कोण नेत याला उन्हात कुठं ठेव. सावलीला घरासमोर आता रानात लावून यायची. इतके दिवस राहून गाडी राहते. कोण नेऊन नेते त्याला फ्रीज मध्ये ठेवली. गावात मिळत नाही खावा तसं नाही कसं नाही जाऊन आणावं लागतं. गावात भट्याच नाही वाटत आता. फाट्यावरची गरज नाही. फाट्यावर महाग पण मिळते लय मिक्स असते कुठला कुठला. बाकी सगळ्यांना काम आवडते तोपर्यंत इथे नाना पण आलेत. सो त्यांनी अगोदर सांगितलं होतं येणारे म्हणून. सो जेवण तर अगोदर रेडी केलं होतं. म्हणजे अंडा करी बनवली होती, त्यानंतर बाजरीच्या भाकरी बनवल्यात आणि भात पण लावला होता. त्यांना असं सिंपल आणि हे बाजरीच्या भाकरी वगैरे आवडतात त्याच्यामुळे. सो फक्त अंडे फ्राय केले आणि करीमध्ये टाकायचे बाकी आहेत. तर ते फ्राय वगैरे करून कट करून मग करीमध्ये टाकली आणि मस्तपैकी भाजी तयार आहे. आता मी तर काही खात नाही, पण डोळ्यांना जसं दिसतं त्यावरून मी सांगते की छान झाली वगैरे. आणि त्यांना वाढल्याच्या नंतर ना त्यांच्याकडून रिव्ह्यू घेतेच मी की कसं झाले, काय झाले, काय कमी आहे, जास्त वगैरे. जेवण झाल्याच्या नंतर थंडगार आईस्क्रीम खाण्याची मजा आहे ना. हा, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते डबा उघडून घेता आलं तर लयच मजा आहे. उघडत नाहीये कसं काय हो, त्या दिवशी पण नाही उघडलं. बघा बरं एकदा काय प्रॉब्लेम आहे नेमका. नेमकी तुमची ट्रिक सांगा ना काय. मी तुम्हाला तेच बोलते की आपलं फ्रीज खराब झाले. घे तशी ही अशी ऑफिस हा खालची घेते खाली झाले सगळा मूड झालं. अगं ते सारखं उघडतो झाकतो उघडतो झाकतो. पाणी झालंय सगळं आतमध्ये बर्फ कसा होतोय मग. तेच कर मी तुम्हाला तेच बोलले ना. फ्रीज हो का एक साईडला चांगले मी तेच सांगतोय ते उघडतो झाकल्यामुळे होतंय तसं. एका साईडनं ते थंड राहतच नाही. हे बघा आतमध्ये असं होतंय पूर्ण. कारण त्याचा दरवाजा ओपनच असतो ना नेहमी फ्रीजरचा. ते आईस्क्रीमचं जे हे असतं ना टेक्स्चर तसं राहिलेलंच नाही अजिबात. एक तर एक खाली खूप बर्फ आहे. बरं ठीक आहे घे जाऊ द्या. एकदमच हे फेस कसा लागला मूड गेला सगळा. हा इकडं बघ. तुला नाही तू आज दिवसभर काहीच नाही खाल्लं. का नाही खाल्लं? हा का नाही खाल्लं सांग मला. हा आईस्क्रीमचा वास येते लगेच वास येते लगेच आतमध्ये येते. तर आता सगळं आवरून झालंय. जवळपास 10:30 पावणे 11 वाजले. तुम्ही नेहमी मला विचारता बरेच प्रश्न, म्हणजे बऱ्याच वेळा असतं की तू एवढी एनर्जेटिक कशी असते. तर एनर्जेटिक कशी असते हे तर मला माहित नाही, पण मला असं वाटतं नेहमी की जेव्हा आपल्यावर जबाबदारी पडते ना तेव्हा सगळ्या गोष्टी आपोआप घडत जातात. आता एक साधी गोष्ट सांगते. जेव्हा मी गावी होते तर तेव्हा काय व्हायचं मला माहिती आहे. सगळं आई करते काम किंवा आई इथे होती तेव्हा पण आई करायची. सो मला तेव्हा काही जास्त काम करण्याची गरजच पडत नव्हती. जास्त म्हणजे ना मी करतच नव्हते असं जरी म्हटलं तरी चालेल. आणि आपल्याला रेस्टच करायचंय हे सगळ्या गोष्टी माहित होत्या. सो त्याच्यामुळे ना मी काही कामच नाही करायचे आणि एकदम मग आलसून गेल्यासारखं व्हायचं. त्याच्यामुळे मग काही एनर्जी असायचीच नाही आणि असं वाटायचं की आपल्यासारखं दुखतंय वगैरे अशा गोष्टी. आत्ता काय होते त्रास जरी झाला ना तर मला माहिती आता हे सगळ्या गोष्टी मलाच करायच्यात. आत्ता करू, दुपारी करू, संध्याकाळी करू, म्हणजे कधीही केला तरी ह्या आपल्यालाच करायच्यात. त्याच्यामुळे त्या गोष्टी बरोबर मी करते आणि त्या घडत जातात. सो त्याचा ना तेवढा काही त्रासही होत नाही आणि मग बेबीला बघत बघत तर सगळ्या गोष्टी करते. सो आजच बघा दुपारचं सगळं जे काही काम आहे ते मी संध्याकाळी केलं आणि मला माहिती आहे आत्ता मलाच करायचं आहे. नाहीतर मग आत्ताचं मी संध्याकाळी नाही केलं तर पुन्हा सकाळी उठून ते आपल्यालाच करायचं आहे. त्याच्यामुळे ते आपण बरोबर करतो. आणि बेबी झाल्यानंतर ना मला असं वाटतं एक वेगळीच एनर्जी येते. कारण सुरुवातीला कसं व्हायचं जेव्हा आम्ही दोघं होतो तेव्हा काम केलंय किंवा त्यावेळेला जर नाही केलं तर ते म्हणायचे चल आता कर, नंतर असू दे, राहू दे किंवा हे गोष्ट राहू दे. आता मला कसं आहे बेबी झोपलंय ना तोपर्यंत मला तो धाकच आहे की नाही आता आपल्याला काम करायचंच येते आणि आत्ता केलं तरच आत्ता होणार आहे. नाहीतर मग परत जर बेबी
उठलं ना तर ते काम होणारच नाहीये. सो अशा गोष्टी आहेत, जसं आपण विचार करतो तशा त्या गोष्टी होतात आणि आपल्याला त्या कराव्याच लागतात. खरं तर बेबी झाल्यानंतर तर त्या सगळ्या गोष्टी, म्हणजे कुठलीही गोष्ट असेल, घरातलं काम असेल किंवा बाकी तुमचं जे काही प्रोफेशन असेल किंवा काहीही असेल, सो ते तर व्यवस्थित करावंच लागतं. त्याच्यामुळे मग एनर्जी येते. आणि बाकी मग असं त्याच्यासाठी काही मी वेगळ्या काही ट्रिक्स वगैरे टिप्स त्याच्यासाठी नाही आहेत. सो आधीपासूनच तुम्ही मला बघताय, मी डिलिव्हरीच्या पहिले पण 9व्या महिन्यापर्यंत जी माझी काही एनर्जी होती सो ती एकदम कायम होती. म्हणजे ते पहिल्यापासूनच आहे, असं नाही की ते काय आत्ता झालंय. पण एक असतं की बेबी झाल्यानंतर तुम्हाला थोडा धाक असतो, पहिले एवढा धाक नव्हता कोणाचा, त्याच्यामुळे मग त्या गोष्टी होतात. बाकी काही नाही. मग आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते आणि कसं वाटलं ते मला नक्की सांगा. आता पिल्लू उठली आहे, सो पिल्लू, नाना आणि हे त्यांचं चाललंय तिकडे मस्ती करणं, काय जे असेल ते गप्पा वगैरे पिल्लूसोबत. आणि आता म्हटलं चला आता हा जो काही व्हिडिओ आहे तो आपण एंड करूयात. आणि सगळ्यांना गुड नाईट, काळजी घ्या, खुश राहा, चल बाय.